जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पाप, ज्ञान देवा माय बाप. मूळ बाप होता ज्ञानी, मूळ बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी. तुका म्हणे मी पोटीचे बाळ, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, त्याची पूर्वा ब्रह्मीची आळ. पोटा येता हरले पाप, ज्ञान देवा माय बाप. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. सरे चरण संताचिया, सरे चरण संताचिया, सरे चरण संताचिया. जगपादाने कथेता विचारो, वादाने कथेता विचारो, वादाने कथेता विचारो, वादाने कथेता विचारो. बाबाजी सद्गुरु दास तुझा, बाबाजी सद्गुरु दास तुझा, बाबाजी सद्गुरु दास तुझा. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागानरणाय श्रुति यज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बक गौरी नारायणी नमोस्तुते. चौक भरिलासनी चौक भरिलासनी, चौक भरिलासनी, चौक भरिलासनी, चौक भरिलासनी, चौक भरिलासनी, चौक भरिलासनी, चौक भरिलासनी. पाचारिली कुलस्वामिनी, पाचारिली कुलस्वामिनी, पाचारिली कुलस्वामिनी, पाचारिली कुलस्वामिनी. वैकुंठवासिनी, 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 वैकुंठवासिनी. हे दावत दरकारी, हे दावत दरकारी, हे दावत दरकारी. हे दावत दरकारी. रंगाय वो विठाई, रंगाय वो विठाई, रंगाय वो विठाई, रंगाय वो रंगाई वो विठाई, रंगाई वो विठाई, हे वो विठाई, रंगाई वो विठाई. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचं भूषण, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत, जगदवंद्य जगदमान्य जगदविलास जगदाधार जगदमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग आजच्या सेवेसाठी आपण निवडलेला आहे. सेवेचं निमित्त, सेवेचं कारण, आता काही गडबड करू नका, व्यवस्थित लागलं. सेवेची वेळ, सेवेचं कारण आणि सेवेची वेळ सर्व मायबाप्पांच्या लक्षात आलेली आहे. एक आदर्श पिता, एक आदर्श शेतकरी, एक आदर्श उद्योजक आणि एक आदर्शवत जीवन जगलेले व्यक्तिमत्व कैलासवासी दत्तात्रेय बापूराव आहेर दादांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण एकत्र आलेला आहात. हिंदू धर्मशास्त्रानुसार केला जाणारा हा श्राद्धाचा विधी, ज्याला मी नेहमी सांगत असतो श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध, आणि त्या निमित्ताने त्या पुण्यात्म्याचं केलेलं स्मरण म्हणून त्याला पुण्यस्मरण देखील म्हणतात. असा हा कैलासवासी दत्तात्रेय बापूराव आहेर यांचा पुण्यस्मरण सोहळा. दादांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर शून्यातून प्रपंच उभा करताना केलेले कष्ट, सर्व पाहुणे सोयरे गावकरी शेजारचे बाजूचे परिसरातील सर्व मंडळी त्यांना तुम्ही जाणता. विडी बांधायच्या कामामध्ये तेच ना, विडी बांधकाम, विडी कामगार नाही का तुमच्या, विडी कामगार म्हणतात. विडी कामगार व्यवसाय करताना
अहोरात्र ते बॉक्स पॅकिंग असेल, तो पुडा पॅक करायचा असेल, घरामध्ये साधं एक लहानसं घर, शेती अतिशय कमी, एक 10 गुंठ्याच्या आतच जमीन, आणि त्याच्यामध्ये साधं आपलं जुनं घर, आणि त्या घरामध्ये पत्नी हौसाबाई दत्तात्रय आहेर यांनी दिलेली साथ, आणि ती साथ असताना या लक्ष्मीचं या घरामध्ये जेव्हा आगमन झालं आणि या घराचा कायापालट झाला, पतीला आयुष्यभर या माऊलींनी सातत्याने सुख दुःखामध्ये साथ देणारी हौसाबाई, मग आलेला कुठलाही प्रसंग असो, दुःखाचा असो, आनंदाचा असो, पतीला जिने सातत्याने साथ देण्याचं काम केलं, अशी आदर्श पतिव्रता आणि आपल्या मुलांवर अत्यंत चांगले संस्कार करणारा हा बाप, मग सुपुत्र अविनाश दत्तात्रय आहेर असेल, कन्या अनुराधा नारायण काळे असेल, आणि सुनबाई सौभाग्यवती माया अविनाश आहेर असेल, जावई नारायण कारभारी काळे असतील, त्याचप्रमाणे बंधू केशवदादा असेल, पुतणे संजय असेल, पुतणे सोमनाथ असेल, नातू आदित्य असेल, नात आदित्य असेल, पुतणे गणेश अशोकराव आहेर असेल, त्याचप्रमाणे अनिल अशोक आहेर असेल, नात अवनी असेल, नात अहिल्य असेल, असा परिवार दादांच्या पाठीमागे आहे. प्रपंच करताना, पित्याची भूमिका सांभाळताना माझ्या मुलाला, माझ्या लेकाला काही कमी पडू नये याच्यासाठी आयुष्यभर या माणसाने खूप कष्ट केले. आणि अविनाशचा मला फोन आला का महाराज तुमचंच कीर्तन आम्हाला पाहिजे, आईंनी आमच्या तुमचं कीर्तन ऐकलंय आणि आमच्या आईची फार इच्छा आहे का महाराज तुम्हीच आमच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाला कीर्तन करावं, काही असलं तरी तुम्ही घेतलेली दुसरीकडची तारीख कॅन्सल करा, पण तुम्ही आमच्याकडे या, अशी अपेक्षा अविनाशनी त्या ठिकाणी माझ्याशी व्यक्त केली. आणि योगाने हा दिवसही आजचा माझ्याकडून सकाळची तारीख खाली होती आणि या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि गणोरे हे माझ्यासाठी नवीन गाव नाही आहे, नाही का, गणोरेकरांना नवीन पिढीला मी नवीन असेल, पण मला गणोरे हे अगदी 2006 त्या सालापासून मी गणोरे गावात तुमच्या येतोय. त्यावेळेस हे तुमचं मंदिर अतिशय साधं होतं, असं उंच होतं, असं बराचसा मोठा उंच चबुतरा होता आणि त्याच्यावरती सप्ताह करायचो आपण त्या ओट्यावर. त्या काळात मी यायचो. तुमचे संत नामदेव, तुम्ही त्यांना म्हणता संत नामदेव नाही का, पंचायत समिती सदस्य, त्यांनी मला पहिल्यांदा या गावामध्ये या कीर्तनाच्या आणि श्राद्धाच्या 10व्याच्या प्रवचनाच्या निमित्ताने अनेक वेळा या भागात आणि तुमच्या गावात आलेलो आहे. गेल्या वर्षी सुद्धा एका 10व्याच्या प्रवचनाच्या निमित्ताने येणं माझं झालं. गावातील त्यावेळेस दुसऱ्या का तिसऱ्या कीर्तनामध्ये मी बोललो होतो का मंदिराचं आपल्याला काम करायला पाहिजे. मंदिराचा जीर्णोद्धार, सगळ्यांची घरं मोठी झाली, मग बाप्पाचं घर का बारीक का लहान, आणि त्यावेळेस गावाने केलेलं योगदान आणि त्या योगदानातून भव्य स्वरूपामध्ये सुंदर मंदिर तुम्ही बांधलं, म्हणून तुम्हा ग्रामस्थांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. गणोरे गावाचं या संगमनेर तालुक्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये एक आदर्शवत गाव म्हणून ज्या गावाकडे पाहिलं जातं ते गाव म्हणजे हे तुमचं गणोरे गाव आहे. एक आदर्श आहे, सगळ्यांचा एक समूह आहे, सर्व एक आहात, संप्रदाय प्रेम करणारे आहात, असे हे आदर्श गाव. आणि आदर्श गावात मला सेवा करायला मिळते हे माझं परम भाग्य आहे. उपस्थितांमध्ये माझ्या कीर्तनाला या परिसरात सातत्याने उपस्थिती दाखवणारे आमचे नारायणपुरी गोसावी आवर्जून उपस्थित आहेत. शूटिंगवाल्यांना विनंती राहील, शूटिंग घेताना विनंतीपूर्वक विनंती, बाबा चांगलं पाठव, उगाच कुठला तरी गोंधळ होईल असं काही करू नका, अशी माझी तुम्हाला विनंती. कारण मी शक्यतो शूटिंग आता देतच नाही करून, कारण महाराज खूप त्रास होतो आपण पाहतो ना. आणि इतर पण कीर्तनकार हे नवीन जे कीर्तनकार आहेत, नवीन नाही का, सुरुवात त्यांची, किंवा ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही,
जो कधी देवपूजा करत नाही, कधी हरिपाठाला गळ्यात टाळ घालत नाही, ज्याला कसा टाळ वाजवावा याची अक्कल नाही, अशी लोक काही कीर्तन करायला लागली. आणि मग ते कीर्तन करताना ते काय करायचं, यूट्यूबवरची कीर्तनं महाराजांची ऐकायची, ती पाठ करायची आणि त्याच्यावर कीर्तनं करायची. पण परमार्थाचा लवलेश पार नाही. गावातल्या मंदिरात कधी हरिपाठाला टाळ घेऊन उभे राहत नाही. आणि असे स्वतःला कीर्तनकार म्हणून घेणारे अनेक महान कीर्तनकार आहेत. आणि लोकांनाही त्यांचं थोडंसं ते बोलणं आणि कौतुक वाटलं का लोकही त्यांना मोठा बाबा करून टाकतात. पण विचार करा, कीर्तनकाराकडे बघताना त्याची गाडी आणि त्याचं असलेलं राहणीमान पाहून कीर्तन नका देऊ. कीर्तन देताना त्याच्या मागचं बॅकग्राऊंड, त्या कीर्तनकाराचा हरिपाठ पाठ आहे का, तो कीर्तनकार नेमातला आहे का, तो वारी करतो का, तो कीर्तनकार भजनामध्ये कधी गावातल्या असतो का, गावातल्या प्रत्येकाच्या सुखदुःखात येतो का, तो इतरांसाठी मदतीसाठी कधी हात त्याने दाखवलाय का. ही मुलं बघा अगदी लहान वयातच धोतर वगैरे घालून मस्तपैकी आता विद्या अध्ययन करतायत. या अवस्थेतून आलेला आहे का, असाला खरं कीर्तन. तो काय सांगतो याला महत्त्व नाही. त्याने भगवंत नामचिंतनामध्ये तुम्हाला संतांचे अभंग घेऊन त्या अभंगावर किती छान बोलला याला महत्त्व द्या. उगाच विनोदाचार्य म्हणून सगळं कीर्तनच विनोद म्हणजे कीर्तन नसतं. कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही, टाइमपास नाही. तो कीर्तन म्हणजे साधना आहे. का कीर्तन चालू असताना तो त्या संसारापासून 2 तास 1 तास आम्ही त्याला बाजूला आणलं पाहिजे. त्याचे संसाराचा व्याप, त्याची चिंता कमीत कमी कीर्तनाच्या मंडपात बसल्यानंतर त्याची हरपली पाहिजे. त्याच्या मनामध्ये भगवत नामचिंतनाचे, भगवंताच्या सेवेचे बीजांकुर रोवले गेले पाहिजे, तर ते कीर्तन. उगाचच कुठल्या टिंगल्या मस्कऱ्या सुद्धा कशा करायच्या आणि विनोद सुद्धा किती करायचे, किती खालच्या. पण अगदी कमरेपासून खालचे विनोद करणे म्हणजे कीर्तन नाही. कीर्तनामध्ये आमचे महाराज म्हणायचे विनोद असावा, पण विनोद किती असावा, भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढा विनोद कीर्तनात असावा. उगाच सगळं जर मीठ पडलं तर ती भाजी गोड लागेल का. म्हणजे अशी कीर्तनं झाली पाहिजे. विठ्ठल म्हणून आज कीर्तनाला अतिशय उत्तम गुणीजन, गायनाचारी, हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय परमस्नेही माझे मित्र आदरणीय नवनाथ महाराज गीते. आता ते सुद्धा उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण संगीत विशारद आमचे शुभम महाराज बनकर. अतिशय उंच आवाज, म्हणजे ज्या पद्धतीचा आवाज कीर्तनकाराला अपेक्षित आहे त्या आवाजात गुणीजन आमचे शुभम, नावच शुभम आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य उत्तम लाभलेत ते आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज तांबे. आणि चोपदाराचं तर मी मगाशीच कौतुक केलं, अतिशय चांगला चोपदार नाही का. चोपदार सुद्धा तरुण आहे, असे चोपदार पाहिजे. आणि शिवाय तरुण असून परमार्थाची आवड आहे, शिक्षक चांगल्या पद्धतीचं त्यांचं एज्युकेशन आहे, तरी देखील परमार्थाची आवड आणि त्यानुसार उत्तम सर्व आपले संदीपनी विद्यालयाचे सर्व टाळकरी, तुम्ही मायबाप विनेकरी. विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आणि अभंगातून महाराजांनी बाप कसा असावा, बाप म्हणजे काय हे सुद्धा आत्ताच्या काळात सांगायची गरज आहे. कारण मी नेहमी सांगत असतो, पिता हा पिता असावा, पण पिता हा पिता नसावा. हे कळायला वेळ लागेल तुम्हाला. पिता हा पिता असावा, पण पिता हा पिता नसावा. पिता जर पिता असेल तर त्याने काय सांगावं, पप्या न पिता घरी यावा. म्हणजे पिता कसा पाहिजे, पिता पाहिजे, पण तो पिता नसावा.
म्हणजे त्याच्या आदर्शावर त्याचं कुटुंब शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे बीज जर शुद्ध असेल तर त्याची फळं सुद्धा रसाळ जन्माला येतात. बापाचं इति कर्तव्य. बाप धृतराष्ट्रासारखा नसावा, बाप छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. बाप कसा असावा? बाप पंडूराजासारखा असावा. बाप कसा असावा? बाप शहाजी राजांसारखा असावा. बाप कसा असावा? संभाजी महाराजांसारखा असावा. बाप कसा असावा? पृथ्वीराज चव्हाणांसारखा असावा. बाप कसा असावा? राणा प्रतापासारखा असावा. बाप कसा असावा? तर हे जे जे आपल्याला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे थोर महात्म्यांचे चेहरे आजही आपल्या डोळ्यापुढे आहेत, बाप असा असावा. बाप स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा असावा. बाप लोकमान्य टिळकांसारखा असावा. बाप महात्मा ज्योतिराव फुल्यांसारखा असावा. याला बाप म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. बाप कसा असावा? संतांकडे पाहिल्यानंतर बाप विठ्ठलपंत कुलकर्ण्यांसारखा असावा. का ज्या बापाने आपल्या मुलांच्या सुखासाठी पैठणकरांच्या आज्ञेने आणि आळंदीकरांच्या ब्रह्मवृंदांच्या आज्ञेने देहांत प्रायश्चित हसत मुखाने स्वीकारलं. का? तर माझ्या मुलांच्या मुंजी व्हाव्यात. जेव्हा आळंदीकर मुग्दल शास्त्रीने त्यांना सांगितलं, तुम्हाला शास्त्रामध्ये एकच प्रायश्चित्त आहे, ते प्रायश्चित्त म्हणजे देहांत प्रायश्चित्त. संध्याकाळी रुक्मिणीकडे आल्यानंतर विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी, ज्ञानाचं लग्न व्हावं, सोपानाचं लग्न व्हावं आणि निवृत्तीचं लग्न व्हावं, मुक्ताचं लग्न व्हावं, तुला जर असं वाटत असेल तर आपण ब्राह्मण आहोत. मग ब्राह्मण आहोत, आपल्या मुंजी झाल्या पाहिजे. मुंजी झाल्यानंतर आपली सोडमुंज पोरांची करून त्यांना ग्रस्ताश्रमामध्ये प्रवेश देताना लग्न सोहळा करता येईल, पण आपली मुंज झालेली नाही पोरांची. आणि आळंदीचे ब्रह्मवृंद म्हणतात, तुम्हाला आम्ही धर्मामध्ये घेऊ, पण तुम्हाला एकच प्रायश्चित्त, तुम्ही केलेलं कृत्य, तुम्ही धर्मव्यवस्था मोडली. कारण ब्रह्मचारी, ग्रस्ती, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम आहेत. ब्रह्मचारी राहायचं, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रमाचे प्रकार आहेत. त्यापैकी विठ्ठलपंतांनी काय केलं? ग्रस्ताश्रमामध्ये आले आणि ग्रस्ताश्रमातून संन्यास घेतला आणि गुरूंच्या आज्ञेने संन्यासातून पुन्हा ग्रस्ताश्रमात आले. ग्रस्ताश्रमातून संन्यास आश्रमात जाता येतं, पण संन्यास आश्रमातून परत ग्रस्ताश्रमामध्ये येता येत नाही. हे धर्म मोडला, धर्मव्यवस्था तुम्ही पाळली नाही. आणि धर्मव्यवस्था धर्म मोडल्यामुळे धर्म तुम्हाला एकच शासन करतं, ते शासन म्हणजे देहांत प्रायश्चित्त. हे शासन जेव्हा दिलं, त्यांना प्रायश्चित्त दिलं, विठ्ठलपंत घरी आले. रुक्मिणी त्यांची वाट पाहत होती, सिद्ध भेटावं. आल्या आल्या तिने भरलेला पाण्याचा तांब्या त्यांच्या हातात दिला. विठ्ठलपंतांनी पाण्याचा घोट घेतला, उरलेलं पाणी पायावर सोडलं, हातात घेतलं, चूळ घेतली, उरलेलं पाणी पायावर ओतून दिलं. घरात आले, त्या माऊलींनी जेवायला वाढलं. जेवण झालं आणि मग हळूच रुक्मिणीने विषय काढला. काय सांगितलं? तर ते म्हणले, पोरांशी लग्न व्हायचे असेल तर मुंज करावं लागेल, आणि मुंज करायची असेल तर तुम्ही धर्मबाह्य कृत्य केल्यामुळं तुम्हाला हे धर्म मार्तंड, हे धर्मपीठ एकच प्रायश्चित्त देते, ते प्रायश्चित्त म्हणजे देहांत प्रायश्चित्त. ते एकट्याला नाही घेता येणार, आपल्या दोघांना घ्यावं लागेल. रुक्मिणी म्हणाली, आपल्या लेकरांसाठी वाटेल ते करायला मी तयार आहे. तिने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पोळ्याचा स्वयंपाक केला, लेकरांना जीव घातलं आणि लेकरं आनंदात गोड घास खायला बऱ्याच दिवसांनी मिळाला आणि मुलं झोपली. निम्म्या रात्रीची रुक्मिणीने समईची वात वाढवली
तर विठ्ठलपंत झोपडीच्या बाहेर जाऊन तुळशी वृंदावनाजवळ त्या ओट्यावर जाऊन बसले रुक्मिणीची वाट पाहत होते. तिला म्हटले तुझं आवरलं तू बाहेर ये. तर त्यावेळेस तिने समयीची वाट वाढवली. आता निघायचं, समयीची वाट वाढवली आणि एक वार पोरांक पाहिलं, लेकरांक पाहिलं. तर ती हळूच त्या ज्ञानोबरायांच्या पर्यंत गेली. तर ज्ञानाच्या मस्तकावरून तिने हळूच हात फिरवला आणि त्याच्या हळूच पापी घेतली. निवृत्तीच्या मस्तकावरून हात फिरवला, त्याची अलगत हळूच पापी घेतली आणि त्यांच्या अंगावर विठ्ठलपंताचं उपरणं टाकलं. उपरणं वरती ओढलं तर पाय उघडे राहत होते आणि पायी झाकले का तोंड उघडं राहायचं. पांघरायला पांघरून सुद्धा नव्हतं. आज 22 किलो सोन्याचा कळस समाधीवर बसवला. 22 कोटीचा कळस माऊलींच्या मंदिरावर गोकुळाष्टमीला 15 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बसवला गेला. असताना काय मिळालं? अंगावर पांघरायला पांघरून नव्हतं. पायी जर झाकले तर तोंड उघडं राहायचं, तोंड झाकलं तर पाय उघडे राहायचे. तेवढ्यात तिची नजर निवृत्तीकडून ज्ञानाकडं, ज्ञानाकडून सोपानाकडं वळाली आणि हळू सोपानाच्या मस्तकावर हात फिरवला आणि त्याची पापी घेतली. पण मुक्ताईकडे आल्यानंतर तिला हुंदका दाटून आला. तो हुंदका विठ्ठलपंताने ऐकला आणि ते झोपडीत पळत आले. तिला असं बाजूला ओढलं. भावलट, रडतीस? येऊ नको माझ्याबरोबर, तू माझ्यावर येऊ नको, तू थांब. लेकरांना बाप नसला तर चालतो, पण आई असावी लागते. कारण बापाला बाप होता येतं, बापाला आई नाही होता येत. आईला आई होता येतं आणि आईला बापही होता येतं. म्हणून रुक्मिणी तू येऊ नको, तू थांब. ती म्हणाली मला असं नका करू. ह्या भरल्या कुंकवाचं मस्तक असलेलं मला भाग्यवान वाटेल. ह्या मस्तक किंवा मस्तका कुंकू असताना जर माझा कोणी समोर पाहिलं तर माझं नजर फिरून लोक बाजूला जातात, पाप मानतात. माझं तोंड पाहिलं तर मस्तका कुंकू नसल्या लोक किती अवेअर करतील. त्यापेक्षा मला तुमच्यावर येऊ द्या. मग रडती का? त्यावेळेस रुक्मिणीने दिलेलं उत्तर जीवाचे कान करून ऐका. ती म्हणाली माझा निवृत्ती कशी केस विंचरीन, माझा सोपाना कशी केस विंचरीन, माझा ज्ञाना कशी केस विंचरीन. माझ्या मुक्ताच्या जर केसात गुंता झाला तर तिचा गुंता कोण काढील. ही पोरगी 12 वर्षाची होईल, मोठी होईल. जेव्हा ही वयात येईल तेव्हा तिला कोण सांगेल बाळा आता तू वयात आली, आता तुला बाहेर पळता येणार नाही, तुला जपून राहावं लागेल. हा समाज फार वाईट आहे बाळा, हे कोल्या कुत्र्याच्या नजरा आहेत बाळा. तुला इथून पुढे पुरुषाला दगडावर आपटलं तरी भीती नाही, पण लेकरा तू मुलगी आहेस, तुला भीती आहे. तुला बाहेर जाता नाही येणार, तुला मर्यादेत राहावं लागेल, तुला सांभाळून राहावं लागेल, तुला स्वतःचा जीव वाचवावा लागेल, तुझं शील तुला जपावं लागेल बाळा. हे तिला कोण सांगेल. माझा ज्ञाना कसाही राहील, माझा सोपाना कसाही राहील, माझा ज्ञाना सोपाना निवृत्ती कसाही राहील, पण माझ्या मुक्ताचं कसं होईल. म्हणून डोळ्यात पाणी आहे. एवढा त्याग करून विठ्ठलपंत म्हणाले तुला नसेल जमत तर येऊ नकोस, पण रडायचं असेल तर तू इथंच थांब. तिने अगदी तो औंढा आवरला, आपला पदराचा बोळा मुखात कोंबला, तोंडात कोंबला आणि विठ्ठलपंतांनी तिचा हात धरला, झोपडीच्या बाहेर ओढीत आणली, झोपडीचं दार बंद केलं आणि प्रयाग क्षेत्री जाऊन दोघा उभयतांनी मुलांच्या कल्याणासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं. किती त्याग असतो बापाचा. म्हणून बाप कसा असावा. अभंगाचं पहिलं चरण. जगी ऐसा बाप हो, जगी ऐसा बाप, जगी ऐसा बाप, जगी ऐसा बाप, जगी ऐसा बाप, जगी ऐसा जगी
ज्याला बाप म्हणतात. बाप होणं सोपं असतं, पण बाप होऊन राहणं हे खूप अवघड असतं. बाप होण्यासाठी कुठला फॉर्म भरावा लागत नाही. लग्न झालं, मुलगा झाला का बाप होऊ शकतो. पण बापाला स्वतःला बापण सिद्ध शेवटपर्यंत करेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थपणाने परीक्षा देणारा एकमेव व्यक्तिमत्व असेल तर तो बाप असतो. दररोजच्या जेवणाची काळजी करणारी आई आहे, पण आयुष्याच्या जेवणाची काळजी करणारा बाप असतो. पाजण्यासाठी झुरत असते आई, पिण्यासाठी झुरत असतं बाळ. पाजून तृप्त होते आई, पिऊन तृप्त होतं बाळ. रायगडावर दूध घालायला गेलेली गवळण खाली येत होती तर ती बाळाला पाजण्यासाठी झुरत होती. बाळ तिचं पिण्यासाठी घरी झुरत होतं. गड उतरली, घरी आली, लात मारली दरवाजाला, बाळाला मांडीवर घेतलं, पाजून तृप्त झाली, पोरग पिऊन तृप्त झालं. तेव्हा पदर ओढायला गेली, तेव्हा तिच्या लक्षात आलं अर्धी साडी किल्ल्यालाची. हे दिव्य करू शकते फक्त आई. आईची बरोबरी देवाबरोबर नाही होऊ शकत. वैदिक प्रार्थनेमध्ये पहिला नमस्कार बापाला नाहीये. वैदिक प्रार्थनेत पहिला नमस्कार देवाला नाहीये. वैदिक प्रार्थनेत पहिला नमस्कार गुरुला नाहीये. वैदिक प्रार्थनेत पहिला नमस्कार मोठ्या भावाला, मोठ्या बहिणीला नाहीये. तर पहिला नमस्कार हा आईला आहे. सगळ्यांची वैदिक प्रार्थना पाठ आहे. मातृपितृ देवो भव. पहिला नमस्कार आईला आहे. दुसरा नमस्कार, बसा नामदेवरा, विठ्ठल 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 वैदिक प्रार्थनेत मातृपितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव हे नंतर आहे, पण पहिला नमस्कार हा आईला आहे. मग पहिल्या नमस्काराला आई का येते? कारण बाप का नाही? बापाचा त्याग कमी का? किती वाईट मुलगा निघू द्या. आता काल युट्यूबला मी ऐकलं का त्या वृद्धाश्रमातल्या लोकांनी फोन केला का तुमचे वडील फार सिरियस आहेत, का त्यांचे नाडीचे ठोके कमी होत चाललेत, श्वास कमी होत चाललाय, जास्तीत जास्त उद्याच्या दिवसाचे ते आहेत, काही करा, तुम्ही या, आम्ही तुमच्या वडिलांना विचारतोय काय पाहिजे तुम्हाला, तर ते एकच त्यांच्या मुखातला शब्द आहे, पोरं आली का? माझा मोठा मुलगा आला का? माझा धाकटा मुलगा आला का? मुलगी आली का माझी? सातत्याने तुम्हाला हाक मारतात ते तुम्ही या. तर ते एकही मुलगा आला नाही. अमेरिकेला आहेत, एक थायलंडला आहे, मुलगी दिल्लीला आहे, पण कुणी आलं नाही. अक्षरशः शेवटच्या वेळेला त्या वृद्धाश्रमातल्या लोकांनी विचारलं, बाबा तुम्हाला काय पाहिजे, काय खायचं का? ते म्हणले मला खायचं नाही. माझा पोरगा आला का? माझा मोठा मुलगा आला का? ते म्हणले नाही आला अजून. आणि काही वेळाने नाही म्हटल्यानंतर एक अर्धा तासात त्यांची प्राणज्योत मालवली, ते गेले. अक्षरशः वृद्धाश्रमाचा जो चालवणारा, वृद्धाश्रमाचा संस्थापक अध्यक्ष ढसढसा रडला. आणि मग त्या पोराने तिकडून 3 लाख रुपये पाठवले तिघांनी, का आमच्या बापाचा काय हाय विधी तो करून टाका. काय करायचं त्या पैशाचं? एवढी नालायक मुलं जरी असली. सकाळी मी युट्यूबला ऐकलं परत त्यांची मुलाखत वृद्धाश्रमाच्या संस्था. ते तिघही आले. आता का आले? ती बापाची जी प्रॉपर्टी ती विकायला. 25 एकर जमीन, मोठा वाडा, मोठं घर, आणि बापाचं 2 कोटी रुपये बँकेत. ते नेण्यासाठी एवढी मुलं नालायक जरी निघाली तर सर्व इस्टेट त्यांनी वृद्धाश्रमाला दिली का? ती सगळी इस्टेट पुतण्याला दिली का? सगळी इस्टेट भाच्याला दिली का? सर्व इस्टेट गावाला दिली का? सर्व इस्टेट कुठल्या देवस्थानाला दिली का? तरी मरताना त्या बापाने सगळी इस्टेट त्या पोरांच्या नावावर ठेवली. 7-12 त्यांच्याच नावाने निघाला. एवढे वाईट, एवढी नालायक निघाले तरी. म्हणून आमचे तुकोबराय म्हणाले, बाप करी जोडी, बाप करे जोडी रे कोराची जोडी रे
आपल्या माणसांचं कौतुक करायला शिका बरं का. आणि आजच्या कीर्तनातून अजून एक वाक्य घरी ना, आपली माणसं मोठी करायला शिका. हे दुसऱ्यांना किती जरी तुम्ही मोठं केलं ते तुम्हाला मोठं करणार नाही. आपल्या लेकराला आपल्या बाळ्याला बाळ्या म्हणण्यापेक्षा तुम्ही जेव्हा बाळू म्हणायला सुरुवात कराल तेव्हा तालुका त्याला बाळू म्हणेल आणि जिल्हा बाळासाहेब म्हणेल. हे आपली माणसं आपण मोठी करायची असतात. म्हणून बापाचं प्रेम असेपर्यंत नाही समजत, गेल्यावर कळतं. आजच्या कीर्तनातून एक वाक्य घरी न्या. बाप गेल्यानंतर फोटोला धरून रडण्यात काहीच मजा नाही. वाक्य लक्षात आलं. कारण असताना केलं जातं ते दर्शन आणि गेल्यानंतर दाखवलं जातं ते प्रदर्शन. नंतरचा हंबरडा फोडून रडण्यात काय मजा आहे. फार मोठं पुण्यस्मरण, मोठा दावा, मोठं श्राद्ध घालण्यात काय मजा आहे. जित्या लागी अल्ला बेलावरी पिंड दाल, बेलावरी पिंड दाल, बेलावरी पिंड दाल. हे जित्या लागी अल्ला बेलावरी पिंड दाल, बेलावरी पिंड दाल, बेलावरी पिंड दाल. असेपर्यंत महत्व कळायला पाहिजे, गेल्यानंतर कळण्यात काही मजा नाही. असू द्या माऊली द्या ठेवून द्या. विठ्ठल विठ्ठल नेहमी सांगत असतो, गंध किती मोठा लावला याला महत्व नाही, लावलेल्या गंधाचा गंध आहे का. कळतं का मला. गंध हा लावलाच पाहिजे, कारण गर्व से कहो हम हिंदू आहे. हिंदू आहे गंध लावला पाहिजे. मुस्लिम समाजात गंध नाही लावत, ते नाही ला. बाबा चप्पल काढून फिर, हे पोरा कीर्तन आहे रे. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 म्हणून लावलेल्या गंधाचा गंध ठेवणे हा फार मोठा परमार्थ आहे. या आमदार साहेब या. विठ्ठल 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 तालुक्याचं भूषण, तुमच्या परिसराचं नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व, युवकांचे आधारस्थान, प्रेरणास्थान, एक आदर्श वक्तृत्व कसं असावं आणि आदर्श वक्ता कसा असावा, ते आदरणीय तुमचे आमदार साहेबांबद्दल आम्हाला खूप आदर आणि प्रेम आहे. सांप्रदायिक आहेत, त्याच्यानंतर आपल्या हिंदू धर्माविषयी ज्यांना प्रेम जास्त आहे असं व्यक्तिमत्व. कारण या भागात आल्यानंतर मला एक आदर्श नेते किंवा आदर्श नेतृत्व असलेले व्यक्तित्व म्हणजे तुमचे आमदार साहेब. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. वेळ आहे ना साहेब का थांबायचं नाही तर चालेल ना. एक आम्हाला अजून एक अर्धा तास लागेल. विठ्ठल विठ्ठल सांगत होतो, गंध किती मोठा लावला याला महत्व नाही, गंध लावलाच पाहिजे कारण आपण हिंदू आहोत. हिंदू धर्मात गंध लावलाच पाहिजे कारण आपण गर्व से कहो हम हिंदू आहे. गर्व आहे ना हिंदू असल्याचा. मग मोकळं कपाळ कधी ठेवायचं नाही, लावलाच पाहिजे गंध. मग लावलेल्या गंधाचा गंध मात्र पाहिजे. रामाचा गंध आहे ना, लावला पाहिजे. आता बुक्का लावलाच. आता मी माझा याने पुसला असेल तर आता घामाल्याने, पण एक सांगतो तुम्हाला, कारण तो जो अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का आमच्या पंढरीनाथाला आवडणारा बुक्का आहे. पण पंढरीनाथ कशासाठी पंढरपूरला आला? पुंडलिकासाठी परब्रह्म आले का? पुंडलिकासाठी परब्रह्म आल्यानंतर असं घडलं, विठ्ठल तिथं थांबले. पुंडलिकाची आईवडिलांची सेवा पाहिल्यानंतर देवाने कमरे वाहत ठेवले. म्हणजे तुझ्यासारखा दुसरा भक्त जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत याची वाट पाहत मी इथं उभा राहणार. देव पुंडलिकावर प्रसन्न झाला. इंद्राच्या लक्षात आलं. इंद्राला असं वाटलं पुंडलिकाने जर माझी इंद्रासन पद मागितलं तर देव देऊन टाकेल, माझं सिंहासन धोक्यात आहे.
म्हणून इंद्राने भीमा नदीला आज्ञा केली अशी वाहत जा, पुंडलिक वाहून जावा. भीमेला पूर आला आणि भीमेने अकराळ विकराळ रूप धारण केल्यानंतर पुंडलिकाच्या झोपडीपर्यंत आली, विशाल लाट निर्माण केली आणि आता मिठी मारणार निघणार. तेवढ्यात तिची ताकद कमी पडली म्हणून वळाली, परत वळाली आहे तशी वाहू लागली. आजही पंढरपूरला जाऊन बघा, पुंडलिकाच्या मंदिराच्या मागे ती भीमा आहे आणि पुंडलिकाच्या मंदिराच्या पुढच्या बाजूला ती भीमा आहे, मागच्या बाजूला भीमा आहे, पुढच्या बाजूला भीमा आहे. तिने जेवढ्या जागेत वळण घेतलंय तेवढी चंद्रभागा आहे. म्हणून चंद्रभागे करिता एक स्नान. तेव्हाही पुंडलिकाला ती धक्का लावू शकली नाही, आजही लावत नाही. 1996ला माझी दुसरी वारी होती. मी 94ला आळंदीला गेलो आणि 1996ला माझी पंढरपूरची दुसरी वारी होती. त्यावेळेस आमच्या वारीला वाखरीलाच अडवलं, सगळं वारकऱ्यांना मागेच ठेवलं. का तर पूर आलता चंद्रभागेला. पुंडलिकाच्या कळसावर पाणी वाहत होतं तर पांडुरंगाच्या पायरीला पाणी लागलं होतं. संपूर्ण पंढरपूर जलमय झालं होतं. पंचक्रोशी सगळी पाण्यात होती. वारकरी अडकलेले वारकरी शासनाने होडीने बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू होते. संपूर्ण पंढरपूर जलमय. प्रत्येक मठात 20 फूट पाणी होतं महाराज. ज्यावेळेस पाणी उतरलं अनेक मंदिरं पडली वाळवंटातली, अनेक वाड्यांना तडे गेले, अनेक घरांना तडे गेले, अनेक मंदिरांना तडे गेले, अनेक मठांना तडे गेले. पण पुंडलिकाच्या मंदिराला कुठे तडा नाही. आजही जाऊन बघा, 24 तास मंदिर पाण्यात आहे पण त्याला कुठेच तडा नाही. ही जर कसली ताकद असेल, ईश्वरी सेवेची ताकद नाही तर आईवडिलांची सेवा करणाऱ्या मुलामध्ये केवढी ताकद आहे हे दाखवणारं पंढरपूर आहे. हे कळालं तर गंध, नाही तर काय गंध लावला, मोठा बुक्का लावून त्यातला गंध कळाला नाही. लावण्यात काय मजा आहे. ते दर्शन नाही, ते प्रदर्शन आहे. विठ्ठल तुम्हाला मी पौराणिक ज्ञानोबरायांचा इतिहास, पौराणिक विठ्ठलाचा दृष्टांत सांगितला, संत वाङ्मयातला दृष्टांत सांगितला. आता ऐतिहासिक ऐका. संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला. छत्रपती असताना तो आला नाही, कारण महाराष्ट्राचा बापच असा होता, त्याचा दराराच असा होता का चांगला पाहूनच त्याचा अगदी पानिपत करण्याची ताकद, औरंगजेबाची ताकद आमचा बाप असेपर्यंत आमच्या महाराष्ट्रात शिरण्याची धाडच झालं नाही. पण त्याच्या लक्षात आलं का बाप गेलाय, मग आता मुलाचं राज्य आहे. संभाजी महाराजांचं राज्य सुरू झालं. महाराष्ट्रात तो शिरला. आणि शिरला का शिरला? औरंगजेबाला महाराष्ट्रात येण्यासाठी मार्ग दाखवणारे आणि जागा देणारे मुस्लिम नव्हते, मुघल नव्हते, पोर्तुगीज नव्हते, अरबी नव्हते आणि आदिलशाह नव्हता आणि कुतुबशाह नव्हता. आपल्याच लोकांनी मदत केली. बरेच छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाला जाऊन मिळाले. मग खंडोजी खोपडे असेल, दौलतराव मोरे असेल, शिर्के असतील किंवा अनेक असतील, त्यांची आता नावं घेणं सुद्धा वादाचे मुद्दे आहेत. विठ्ठल विठ्ठल औरंगजेबाला जरा थोडीशी फट मिळाली, तो महाराष्ट्रामध्ये शिरला. औरंगजेबाला सुद्धा संभाजी महाराज मिळेना म्हणून मुकरब खानाची व्यवस्था लावली. मुकरब खान संभाजी महाराजांना शोधत किंवा पकडण्यासाठी त्यांनी सर्व सूत्र लावली, पण मुकरब खानाच्या सुद्धा हाती संभाजी महाराज लागेना. शेवटी आपलाच माणूस फितूर झाला आणि संभाजी महाराजांना सरदेसांच्या वाड्यात पकडलं गेलं. किंवा तिथे महाराजांना चोहोबाजूनी घेराव घालून संभाजी महाराजांना पकडण्यासाठी जवळ जाण्याचं त्या मुकरब खानाचं धाडस झालं नाही. त्याने असे लांबून दोर फेकले आणि शंभू राजांना जसा मार्काबैल पकडावा असे संभाजी महाराज बांधले गेले. बांधलेले शंभू राजे औरंगजेबाच्या समोर बहादूर किल्ल्यावर किंवा औरंगजेबाच्या समोर हजर जेव्हा केले, तेव्हा बहादूर किल्ल्यावर जलालपूर श्रीगोंद्याच्या तिथे त्या किल्ल्यामध्ये जेव्हा संभाजी महाराजांना आणण्यात आलं, तेव्हा संभाजी महाराजांच्या समोर औरंगजेब उंच सिंहासनावर, अगदी सुंदर असं त्याचं सिंहासन, त्या सिंहासनावर येऊन बसला. म्हातारा झालता औरंगजेब. त्याने आपली पिकलेली पांढरी दाढी अशी कुरवाळली औरंगजेबाने आणि संभाजी महाराजांना नखशिखांत निहाळलं. धिप्पाड देहाचा, उंच बहाळ प्रदेश,
सरळ नासिका, करारी नजर, त्या नजरेत धार, समोरचा नजरेत काय उभा राहील, नजरेला नजर देण्याचं धाडस होत नाही, असा बलाढ्य युगपुरुष, असा बलवान युवक समोर पाहिला. आणि औरंगजेबाला 17 ऑगस्ट 1666 ज्यावेळेस हे शंभू राजा आमच्या आग्र्याहून पुन्हा महाराष्ट्रात पोहोचला, 17 ऑगस्ट 1666ला जेव्हा तो आला आग्र्याला, तेव्हा हे पोरग 8 ते 9 वर्षाचं होतं. आज 32-33 वर्षाचा हा मुलगा पाहिल्यानंतर औरंगजेबाला संभाजी महाराजांना जवळून बघण्याचा मोह झाला. औरंगजेबाच्या समोर उभं राहायचं म्हणजे नाकावर रुमाल ठेवायचा. औरंगजेबाच्या समोर बोलायचं म्हटलं तर मान झुकून बोलायचं. औरंगजेबा पुढे काय मागायचं असं तर 2 गुडघे खाली टेकवायचे, पहिल्या जमिनीवर नाक घासायचं आणि मग तोंडावर रुमाल ठेवून बोलायचं, अशी दरबारातली पद्धत होती. पण संभाजी महाराजांसाठी औरंगजेब स्वतःचं सिंहासन उतरून खाली आला आणि शंभू राजांच्या जवळ गेला. नखशिकांत शंभूला पाहिलं आणि अलगद दोन्ही हाताने, आपल्या स्वतःच्या दोन्ही हाताने औरंगजेबाने शंभू राजाच्या कमरेला हात लावला. आणि त्याच्या मनात असं आलं, या पोरासारखं माझं एखादं जर पोरग असतं तर मी जगावर राज्य मिळवलं असतं. किती याला एवढा बांधलाय, साखळदंडाने बांधलाय, अगदी लोखंडी साखळ्यांनी बांधलेला आहे, तरी त्याची असलेली उर्मी, त्याच्यातलं असलेलं बल, त्याच्यात असलेली ताकद, त्याच्यावर असलेलं शूरत्व पाहिल्यानंतर तो सुद्धा अगदी थोडासा खजील झाला. आणि अलगद त्याने संभाजी महाराजांना दोन्ही कमरेला हात लावताच संभाजी महाराजांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या आणि शंभू राजांच्या डोळ्यातून खळखळी 2 अश्रुधारा वाहिल्या, गालावून ओघळल्या, जमिनीवर पडल्या. तेवढ्यात कवी कलश म्हणतो, शंभो आप रो रहे हैं, रडताय युवराज? घाबरलात? शंभू राजे आप रो रहे हैं, रडताय? घाबरलात? शंभो युवराज तुम्ही रडताय, आप रो रहे? वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्यांना दाखवणारा युवराज रडतो. वयाच्या 14 वर्षी 6 ग्रंथ लिहिणारा युवराज रडतो. वयाच्या 28व्या वर्षी 105 लढाया जिंकणारा युवराज रडतो. बलाढ्य महाराष्ट्राचा बलाढ्य युगपुरुषाचा सुपुत्र रडतो. रडता तुम्ही? संभाजी महाराजांशी मान हलवली. जशी मान हल्ली तसं केसां घामाने भिजलेल्या केसांचे तुषार कवी कलशाच्या अंगावर उधळले. आणि तेवढ्याच शंभूराजे म्हणतात, का रडेल मी? मग डोळ्यात पाणी का युवराज? औरंगजेबाला घाबरलो म्हणून नाही मित्रा, हे मित्रा, हे औरंगजेब किल्ल्यात लपून राहतो, सैन्य लढायला पाठवतो. आम्ही भित्रे नाही, आम्ही सैन्याच्या पुढे, सैन्य आमच्या मागे, अशी आमची लढण्याची पद्धत आहे. आम्ही भित्रे नाहीये. मग मित्र डोळ्यात पाणी का? तेव्हा छत्रपती संभाजी महाराज दिलेलं उत्तर आहे का? ते म्हणले, औरंगजेबाला घाबरलो म्हणून डोळ्यात पाणी नाही मित्रा, आज बापाची आठवण झाली, आज आबांची आठवण झाली. आज जर माझा बाप असता, आज जर आमचे आबा असते, लाख प्रयत्न करून माझ्या बापाने मला सोडवलं असतं. आज सोडवायला बाप नाही म्हणून डोळ्यात पाणी. आज आमचा आबा पाहिजे होते, आज आमचे आबा असते, लाख प्रयत्न करून आमच्या आबांनी आम्हाला सोडवलं असतं. सोडवायला बाप नाही म्हणून डोळ्यात पाणी. अभंगाचं 2रं चरण. पोटा देता हरले बापा, Oh
येता हरले पाप ज्ञानदेवा मायबाप. छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आणि शहाजी राजांची ओळख. शहाजी राजे जर विचारलं, कोणी विचारलं शहाजी राजे कोण, तो कोण म्हणतो का मालोजी राजे भोसल्यांचे सुपुत्र. शहाजी राजे कोण, तर सहज कोणीतरी म्हणता अहो महाराज शिवाजी महाराजांचे वडील. छत्रपती संभाजी महाराज कोण, छत्रपती शिवाजी महाराज सुपुत्र. अशी ओळख निर्माण करून घ्यावी बापाने, याला बाप म्हणतात नाही का. संध्याकाळी झुलत येणारा बाप नसावा. घरामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आपली मुलं आपल्या बरोबरीची होतात ना, तेव्हा तो बाप त्याचा बाप नसावा, तो त्याचा मित्र असावा. आणि आपले बघा ज्येष्ठांचं अनुकरण कनिष्ठ करत असतात, म्हणून ज्येष्ठांवर जबाबदारी आहे. पूर्वी माणसं पीत नव्हती असं नाही, पूर्वी माणसं सिगारेट पेत नव्हती असं नाही, पूर्वी माणसं विडी ओढत नव्हती असं नाही, पूर्वी माणसं तंबाखू खात नव्हती असं नाही. खात होती पण मुलांच्या समोर खात नव्हती. त्याला सिगारेट ओढायची असेल तर तो संडासमध्ये जाऊन ओढायचा. जर मुलगा दिसला तर असं मागं धरायचा, काय रे काय पाहिजे, जा घरात जा. आणि पुन्हा मुलगा गेल्यानंतर तो सिगारेट ओढायचा. पिणारी होती माणसं, दारू पिणारी नव्हती असं नाही, पिणारी होती. पण मुलांच्या समोर कधी बापाने दाखवलं नाही मी पिलेलो आहे. पिला असेल रात्रीचा कधी यायचा, पिऊन यायचा आणि त्याच्या आपल्या अंथरुणामध्ये तो आपला पांघरून घेऊन झोपी जायचा. पण घरातल्यांनाही कळलं नाही, पोरालाही कळलं नाही हा बाप पितोय म्हणून. कारण तुमचं अनुकरण हे कनिष्ठ करत असतात. जसं तुम्ही वागाल मोठे तसे मागची पिढी वागणार आहे. म्हणून ज्येष्ठांवर जबाबदारी असते का आपण पाऊल कसं टाकावं. कारण मूळ बाप होता ज्ञानी, बाप स्वतः ज्ञानी असतो आणि ज्ञानीच राहावं. विठ्ठल 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 मागच्या वर्षी मी एक आमच्या घरात शेजारी अशी घटना पाहिली. मुलगा 12वी पास झाला आणि 12वी पास झाल्यानंतर आता त्याचं दुसरीकडे ॲडमिशन घेण्याचं काम चालू होतं. कुठल्या तरी कॉलेज, कुठलं तरी कोर्स, कुठलं तरी कॉम्प्युटर, कुठं तरी ITI वगैरे करण्याचं तयारीत. तर त्याने अनेक ठिकाणी आपले ऑनलाईन फॉर्म भरले. मोकळा होता. मग मोकळा म्हटल्यानंतर मार्च मेचा महिना गेला. लग्नाला गेला, वरातीला थांबला आणि येताना पिऊन आला. पिलीला मुलगा घरात येताना बापाच्या लक्षात आलं, त्याच्या तोंडाचा वास आला. त्या बापाने सणसणीत कानाखाली टेकवली, मला पिऊन आला नालायक, थांबायचं नाही माझ्या घरात. नाही, त्याही पोराने तेवढ्या रात्रीची पिशवी भरली, ते पोरगं निघून गेलं. आमच्या घरात शेजारची घटना आहे, सत्य घटना आहे. आणि त्याच्यानंतर गंमत अशी झाली, 4 दिवस ते पोरगं आलं नाही. आता बाप कठोर आहे पण आई मात्र हृदयाने कोमल आहे. 4 दिवस ती बाई जेवली नाही आणि 4 दिवस तिचंही कशात मन लागलं नाही, स्वयंपाक केला नाही तिने. 4थ्या दिवशी वैदिन आली आणि वैदिन म्हणते, मावशे ए माय वाढ, माय वाढ, ए मावशी वाढ माय. तर तेवढ्यात ती बाहेर आली, म्हणली जा बाहेर जा, बाई काही नाही केलेलं, जा 2 दिवसांनी दी. ती म्हणली तू कधी नाही म्हणत नाही माय, मला आज का नाही म्हणती. अगं शिळं दे. अगं म्हणली 4 दिवस गॅस पेटवला नाही, तुला काय देऊ. मग त्या वैदिनीने विचारलं का नाही पेटवला. मग तिने सांगितली सगळी हकीकत. ती वैदिनीने डोक्यावरची पाठी खाली ठेवली आणि हळूच म्हणाली, कशाला उपाशी मरती आणि कशा धान्याला उपाशी ठेवलंय, तूही खा आणि त्याला खायला घाल, येईन पोरगा येईन, कशाला काळजी करती, कालेश्वर राहतोय का तो, येईल तुझा पोरगा. त्या बाईने त्या वैदिनीला काय म्हणावं. ती म्हणली तुझा शब्द जर खरा झाला, माझं जर पोरगा आलं 2 दिवसात, तर तुला शिळी भाकर नाही पाठीभर दाणं घालीन. येईल का. म्हणली येईन. त्या वैदिनीने पाठी उचलली, ती निघून गेली. आणि काय भगवंताने त्या वैदिनीच्या शब्दाला साथ द्यावी. रात्री 2:30 वाजता घराची कडी वाजली. कडी वाजल्यावर त्या आईने दार उघडलं. पाहती तर काय मुलगा. आता मुलाला पाहिल्यानंतर त्या आईने काय विचारलं, असं कुठून आला, काय करत होता, कुठं गेला होता, हे नाही विचारलं. तिने पहिलं विचारलं जेवलास का. हे पोरा जेवला का नाही. तो मला नाही आई भूक लागली मला. मग म्हणली चल घरात. नाही मला पप्पा मारतील, तुलाही पाहिलं तर मला पाहिलं तर तुलाही मारतील आणि मलाही मारतील, मी काय घरात नाही येत. मग ती घाईघाई किचनमध्ये पळत घेतली, चपाती घेतली, चपातीवर शेंगदाण्याची मिरची टाकली, त्याच्यावर परत एक चपाती ठेवली, अशी गोल वळकुटी केली आणि अशी दरवाजात त्याला येऊन देणार. तर तेवढ्यात बापाने आवाज दिला, कोण रे.
अरे इतक्या रात्रीचं दार का उघडलंय, काय चाललंय तुझं? तेवढ्यात त्याने त्याची रूम सोडली, तो येऊ लागला. त्या आईच्या लक्षात आलं, याने जर पाहिलं तर या पोराला परत मारीन. तिने असं अर्ध दार बंद केलं, दाराच्या फटीतून त्याला चपाती देणार. तर तेवढ्यात त्या पोराला वाटलं बाप फार जवळ आलाय, तो पोरगा पळून गेला. त्या आईला वाटलं चपाती पकडली त्याने, तिने चपाती सोडून दिली, पटकन दरवाजा बंद केला. बाप तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि त्या बाईला विचारत होता, काय करते, कशाला दार उघडलं? ते म्हणली काय नाही. बापाला संशय आला, त्याने अशी कडी काढली, दरवाजा उघडला तर बाहेर ओट्यावर चपाती शेंगदाण्याची मिरची पडलेली होती. त्याने परत कडी लावली आणि तिला विचारलं, काय करत होती, दार का उघडलं? म्हणजे काय नाही. तू चपाती का टाकली बाहेर? ती म्हणली, अहो 4 वाजता तुम्हाला खायला केलं होतं, मग आपल्या कुत्र्याला खायला टाकायचं राहिलं होतं, माझ्या आत्ता लक्षात आलं त्याला खायला घालावा म्हणून चपाती टाकली. त्या बापाने तिला असे हात जोडले, मला तुझ्यासारखी सात्विक स्त्री मी पहिल्यांदा पाहिली का कुत्र्याला चपाती घालताना शेंगदाण्याच्या मिरची सहित घालते. मग मी घरी नसल्यावर कुत्र्याला लोणचं आणि पापडच देत असेल नाही का? काय विचारतोय मी? शेंगदाण्याची मिरची सहित काय विचारतोय मी? कुत्र्यालाच घातलं ना. तो आलता का? ती माऊली रडायला लागली हो. तिने मान खाली घातली आणि मग त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. म्हटला, वेडे, अगं आईच्या मायेने तू त्याच्या चुकानं पांघरून घालती, पटतंय मला, का तर तू आई आहे. पण तुम्हा महिलांचा समाजाचा असा समज आहे, बाप म्हणजे कठीण काळजाचा, बाप म्हणजे पाषाण हृदयाचा, बाप म्हणजे त्याला कळवळा नसलेला, बाप म्हणजे वटारलेल्या डोळ्यांचा, बाप म्हणजे फक्त बोलणारा, बाप म्हणजे नुसता शिक्षा करणारा, बापाला दया नसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे बाप, असं तुमचा समज आहे. अगं येडे, नालायक पिऊन आला, माफ करायचं का त्याला? तो आज पिलाय, आता जर त्याला बोललो नाही, आता जर शिक्षा केली नाही तर आयुष्यभर पित राहीन आणि आयुष्याचं त्याचं वाटलं होईल. मला त्याने दुष्ण लावली तर चालेल, मला त्याने शिव्या घातली तर चालेल, पण माझ्या पोराला कुणी शिव्या घालू नये आणि माझ्या पोराला कुणी वाईट नजरेने आणि माझ्या पोराका असं वाईट मुलगा, नालायक मुलगा असं कुणी बोट दाखवू नये. याच्याकरता तो मला नालायक म्हणला तर चालेल, पण मी त्याला शिक्षा करणार, का तो त्याने आज पिऊन आलाय. आता जर शिक्षा केली नाही तर तो रोज पिऊन येईन. माफ करायचं का? वाटत असेल मी तुला कठीण, तर त्यावेळी ती माय म्हणते, तुम्ही तुमच्या जागेवर योग्य हो, पण माया आहे माझी, 4 दिवस जेवलं नाही पोरग. तर त्यावेळी तो बाप म्हटला, कडी वाजली मग तू दार उघडलं आणि मग तुला कळालं तो आलाय. पण ज्यावेळेस कडी वाजली ना, तेव्हाच मी ओळखलं तोच आलाय. अगं एवढ्या रात्रीची आपल्या घराची कडी कोण वाजवणार आहे? आणि तो कडी वाजवायला का आलाय ते विचार. रागाने पिशवी भरून निघाला. जेव्हा तो वाकला, बॅग भरत होता, त्याची पिशवी भरत होता, तेव्हा त्याच्या मागच्या खिशातलं पॉकेट मी गुपचूप काढून घेतलं. म्हणजे असं कशाला करायचं? का केलं माहितीये? अगं पाकिटात नाही म्हणलं तर 200 रुपये असतील, नाही म्हणलं तर 500 असतील, नाही म्हणलं तर 5000 असतील, नाही म्हणलं तर 10,000 असतील. या पैशाच्या जोरावर लांब निघून जाईल आणि तिकडं निघून गेला. पैसे जर संपले तर घरात जेवतं ताट, जेवलेलं ताट कधी धुत नाही, याला कष्ट करायची सवय नाही. पैसा जर संपला तर रागाच्या भरात आत्महत्या करील, वेगळा विचार करील, जीवाचं काही करील. जर पैसाच नसेल तर किती लांब जाईल, 10 किलोमीटरच्या पुढे त्याला जाताच येऊ नये म्हणून त्याच्या खिशातलं मी पॉकेट काढून घेतलं. त्याने परत माझ्या घराची कडी वाजवायला यावं. पप्पा मी चुकलोय, पप्पा माझ्याकडे पैसे नाहीये, पप्पा मला पैसे द्या, पप्पा मला भूक लागलीये. त्याने माझं दाराची कडी वाजवायला परत यावं ना, म्हणून त्याच्या खिशातलं मी पाकिट काढून घेतलंय, कारण मी त्याचा बाप आहे. याला बाप म्हणतात मित्रांनो. उरामदी मायाच्या काळ्याने गवानी दाखविना कधी दिना डोळ्यात पाणी. जो संसाराचा काळा वाकला, वटामध्ये हसून रे काळा वाकला. कडी पडतो खात जरा ऐकताची ना
बाप रे लई अवघड उमगाया बाप रे उमगाया बाप रे लई अवघड उमगाया बाप रे उमगाया बाप रे. खूप अवघड आहे बाप. असेपर्यंत त्याची किंमत कळत नाही, गेल्यानंतर कळते. एकदा भजन करा. विठोबा रखुमाई हाय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय हरि जय जय हरि जय विठोबा हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी. म्हणून लक्षात ठेवा, असेपर्यंत महत्व कळणं फार महत्वाचं आहे. एक फक्त 15 मिनिट चालेल का? थांबायचं? 12 वाजले. थांबायचं का? साहेबांना जायचं असेल चालेल ना? विठ्ठल 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 फक्त आपण 10 मिनिटं घेऊ. 10 मिनिटं चालते. नाही तर थांबायचं. तर कारण कसं 10:30 आपण चालू केलं म्हणून म्हणतोय मी. कमी नको जास्त नको, कारण नंतर एक विधी आहे ना त्याच्या. हो 1-2च मिनिटात थांबतो, तसं काय नाही जास्त. म्हणून जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. जाता जाता एक सांगून जायचे म्हणून पुढचे 10 मिनिटं घ्यायचे. असताना बाप कळणं फार महत्वाचे. नंतरच्या किती जरी फोटोला आंबरडा फोडला त्याचा उपयोग नाही. आमदार साहेब, माझं वडील आणि माझे कधी आमचं दोघांचं पटलं नाही. आमचे वडील म्हणजे फार नामदेवबाबांनी पाहिलं त्यांना, फार कठीण माझे वडील. म्हणजे कधी माझं कधी कौतुक कधीच केलं नाही. असं कधी म्हटलं नाही आमचा गणोबा गणोबा नाहीच, कधीच नाही. फक्त ते म्हणले कुठे गेलाय गणोबा, एवढंच वाक्य त्यांच्या घरात असायचं. कधी मित्र घरापर्यंत येऊ दिला नाही, कधी मित्र करून दिला नाही. असेपर्यंत मला बापाचा राग यायचा. सगळा महाराष्ट्र आपलं कौतुक करतो, आपला बाप कधी कौतुक करत नाही असं वाटायचं. पण बाप कडक असल्यामुळे माझे फायदे काय झाले माहिती का? माझ्या जिभेला तंबाखूचा कण सुद्धा शिवला नाही. ज्ञानेश्वरी तुकोबरायांवर किंवा पांडुरंगाच्या मूर्तीवर हात ठेवून मी सांगेल का आपल्या जिभेला काही शिवलं नाही. कारण बापाला जर कळालं
तो आम्हाला शिक्षा नव्हता करत, तो आमच्या आईला शिक्षा करायचा. आता येताना तुमचं संगमनेर मी सोडलं आणि जेव्हा जवळे कडलक या भागापर्यंत मी येत होतो तेव्हा आमचे वडील माझ्या डोळ्यासमोरून असे गेले, म्हणजे असं त्यांच्या आठवणी. कारण आता परवाच्या दिवशी आमच्या गावची यात्रा सुरू होती. या काळात काय व्हायचं, आमच्या बाबांना आमच्या आईला काम नसायचं, पाऊस असायचा आणि यात्रेला नेमकी चुनचुन भासायची, पैसाच नसायचा. आणि आमची आई म्हटली पोरांना कपडे नाही, आता यात्रा आहे परवा, काय करायचं. भर पावसात आमची आई माझे वडील कामाला गेले होते आणि कामाला गेल्यानंतर त्यांना असं वाटलं संध्याकाळपर्यंत पैसे तो माणूस देईल आणि पोरांना काहीतरी आणता येईल. संध्याकाळपर्यंत चांगलं कष्टाचं भर पावसात घाम येत होता एवढं त्यांनी काम केलं. संध्याकाळी झाल्यावर पैसे मिळते आणि अपेक्षेने केलं, पण नेमकी संध्याकाळी पैसे घ्यायचे तो माणूस बाहेरच्या गावाला निघून गेला. त्याच्या कामाच्या निमित्ताने तो गेला आणि संध्याकाळी वडील आल्यानंतर ते एकटेच रडले. म्हणजे आमच्या आई म्हणले काय आलं, अरे म्हणले पोरांना उद्या कपडे नाही, सगळ्या गावात सगळ्यांना कपडे आहेत आणि आता पोरांना पैसे असून आपल्याला पोरांना कपडे घेता येत नाही, किती वाईट लागते. अक्षरशः त्या रात्री आमच्या वडिलांनी आमच्या घरातले 2 पितळेचे अंडे त्या भांड्याच्या दुकानदाराकडे नेले, मोडले साहेब. आणि मग ते पैसे आले आणि लगेच सकाळी 7:30 पावणे 8ला नारायणगावला गेले आणि आम्हाला कपडे घेऊन आले. म्हणजे सहज ते यात्रेच्या निमित्ताने बाप कठीण होता, दिसायला वरून फणसासारखा होता, पण आतून त्याचे प्रेमाचे गरे किती गोड होते हे गेल्यानंतर कळायला लागलं. असेपर्यंत त्याचं महत्व नाही कळत. म्हणून गेल्यानंतर तिरडीव पाय धुण्यापेक्षा तुम्ही असताना त्याचे पाय धुवा, एकदा त्याच्या पायावर पाणी घाला बापाच्या, बरं का. आम्ही बापाच्या पायावर पाणी कधी घातलं, आईच्या बापाच्या पायावर पाणी कधी घातलं, तिरडीवर. कधी वाटलं पायी आईच्या पायावर पाणी घालावं. महादेवाला आज पार महादेव अगदी घाबरा झालाय, त्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली आज. तांब्यावर तांबे, तांब्यावर तांबे, कळशावर कळशे, दूध काय, दही काय, साखर काय. अरे त्या भगवंताला एवढा त्रास का देता. घरची दैवत सोडली आणि त्याला एवढं पाणी घालण्यात काय मजा आहे. देवाधिदेव महादेव सुद्धा योगी असताना सुद्धा तो बाप झाला. महादेवाला सुद्धा मुली होत्या, महादेवाला सुद्धा 2 मुलं झाली, कार्तिक आणि गणेश. त्याला सुद्धा वाटलं बाप व्हावा. मी आशा भोसलेंची मुलाखत ऐकली. 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकार आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी त्यांच्या लता दिदींच्या भगिनी आशा भोसले यांना महाराष्ट्र स्वररत्न पुरस्कार दिला 2 वर्षापूर्वी. त्यावेळेस त्यांचं वय होतं 90 वर्षाचं. 90व्या वाढदिवसाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, साहेब मी आता 90 वर्षाची झाले, तुम्ही मला महाराष्ट्र स्वररत्न पुरस्कार दिला, मला खूप आनंद झाला, पण आजही 90वीत मी 2 तास स्टेज कार्यक्रम करते. आजही माझं वय वर्ष 90 आहे आणि आजही माझ्या गाण्याला वन्स मोर आहे. आत्ताही नवीन होणारा कलाकार, होणारा गायक माझ्याच गाण्यांची कॉपी करतोय, याचा मला आनंद आहे. पण साहेब मी आज माझं मोठेपण मी सांगायला नाही आले, पण मी इथपर्यंत का पोहोचले आणि का मी एवढी मोठी झाले, आज आम्ही एवढे मोठे का होत, हे तुम्हाला खरं सांगायचं. दादा लता दिदी गेली तेव्हा तिचं वय होतं 93 वर्षाचं. माझा भाऊ आहे हृदयनाथ, त्याचं वय आता 85 वर्षाचं आहे. माझी बहीण आहे उषा, तिचं वय आता 75 आहे. माझी बहीण आहे मीना, तिचं वय 70 आहे. आम्ही सगळ्यांनी 70, 75 पास केली. आज आम्ही सदृढ आहोत, कुठला रोग नाही आमच्या शरीराला. आज आम्ही आधी 90 पर्यंत पोहोचले, पण कुठली गोळी घ्यावी लागत नाही मला. कशामुळे माहिती का साहेब, आमच्या दिदीने, आम्ही लहान असताना काहीतरी आम्ही नेटकेच कुठेतरी कार्यक्रम करायला लागलो होतो. दिदीवर जबाबदारी घराची पडली होती, बाबा आजारी होते आणि त्यावेळेस दिदीने बाबांचा आजार जावा म्हणून ग्रंथ वाचत होती. त्या ग्रंथात तिला असं वाचायला मिळालं, बापाच्या पायाचं तीर्थ जर पिलो तर आपलं आयुष्य वाढतं आणि लक्ष्मी प्रसन्न होते.
मग आमच्या लता दिदीने काय केलं, बाबांचे पाय धुवायचे ठरवले आणि ते पाणी तीर्थ म्हणून प्यायचं ठरवलं आम्ही. पण आमचे वडील दीनानाथ मंगेशकर पाय काय धुवून देईनात. ते म्हणजे मला नाही आवडत ते पाद्य पूजा वगैरे, ते मला नाही, मी नाही करून देणार, माझे पायावर पाणी नाही घालायचं. आमचे बाबा का आमच्या दिदीला त्यांच्या पायावर पाणी घालू देईना. मग दिदीने काय केलं, दुपारी आमचे वडील दीनानाथ मंगेशकर झोपले होते, त्यांच्या पायाखाली ताट ठेवलं आणि त्यांच्या पायावर पाणी घातलं. बाबा ओरडले, काय करते? म्हणजे बाबा तुमच्या पायाला तेल चोळायचे ना, मग पाय नको का स्वच्छ करायला? मग पाय स्वच्छ करते मी, तुमचे पाय धुवून घेते म्हणजे त्याला व्यवस्थित तेल लावता येईल. मग दिदीने काय केलं, बाबांच्या पायाखाली ताट ठेवलं, त्या पायावर पाणी घातलं, ते पाय धुतले, ते ताट बाजूला ठेवलं, त्यांच्या पायाला तेल चोळलं, ते बाबांचे पाय धुतलेलं पाणी ते ताट हॉलमध्ये आणलं, टिपॉयवर ठेवलं. तिने हृदयनाथला बोलवलं, उषाला बोलवलं, मीनाला बोलवलं, मला बोलवलं. दिदी मध्ये उभी होती. पहिले 2 चमचे स्वतः दिदी पाणी पिली, 2 चमचे तिने हृदयनाथला दिले, 2 चमचे मीनाला दिले, 2 चमचे उषाला दिले, 2 चमचे मला दिले. आमच्या बापाच्या पायाचं तीर्थ पोटात गेल्यामुळं माझी दिदी 93 वर्ष जगली आणि आता मी 90 पार केली. कशामुळं? आज आम्ही एवढे मोठे कशामुळे? आज एक काळ होता का साडीला इस्त्री करायला पैसे नव्हते, आज साडी माझी सोन्याच्या तारांची आहे. एक काळ होता कानात काय घालायला काही नव्हतं, तो दोरा अडकत होतो आम्ही छिद्र बुजू नये. पण आता आम्ही हिऱ्याचे कुंडल घालतोय, आज हिऱ्यांचे हार मिरवतोय, कोटीच्या गाड्या आमच्या दारात वाट बघतात. आमचे बंगले कोटी अब्ज रुपयाचे बंगले आहेत. आमचे भारतात बंगले नवल नाही, आमचे परदेशात सुद्धा बंगले. हे आमच्यामुळे नाही, आमच्या बापाच्या पायाचं तीर्थ आमच्या पोटात आहे. आमचा बाप मोठा होता, आमचा बाप पुण्यवान होता, आमच्या बापाच्या पुण्याईने आम्ही मोठे आहोत, आमच्यामुळं नाही. म्हणून आपण जे मोठे आहोत ना मित्रांनो, आम्ही सहज म्हणतो बापाला, तू काय केलं आमच्यासाठी? जरा त्याच्या वयाचा विचार कराल आणि आपली प्रगती पहा, म्हणजे लक्षात येईन आपण काय करतोय. म्हणून बाप हा फार मोठा असतो. म्हणून महाराज शेवटी सांगतात अभंगाचं चरण, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, तुका म्हणे पोटीचे बाळ, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पुरवा ब्रह्मचियाळ, माझी पुरवा ब्रह्मचियाळ, पोटाचे हरले बाळ, ज्ञानदेव माय बाप माय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सदावा, पोटा येता हरले पाप, ज्ञानदेवा मायबाप मूळ बाप होता, ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी, यथाविधी येता अवकाश. केवळ अविनाची इच्छा होती का महाराज केवळ तुम्ही बाप सांगावा, म्हणून त्या निमित्ताने जगद्गुरूंचा अभंग, अनेक व्याख्याते, अनेक कवी आईवर कविता खूप छान सांगतात, लिहितात, बोलतात, गातात, पण बाप मात्र दुर्लक्षित राहतो. पण आमचे संत मात्र बाप विषयाला विसरले नाही. ज्ञानोबरायांचे अभंग आहे, ज्ञानदेव म्हणेने शेवट केला बऱ्याच अभंगांचा, पण काही अभंगांचा शेवट बाप रखुमा देऊर असा केलेला आहे. म्हणून बापाला प्राधान्य आमचे संत मायबाप देतात. जरी का बालक बापाची ताटी रिघे रिघोनी बापा तेच जीव लागे, असं बापाचं वर्णन सुद्धा ज्ञानेश्वरीत आलेलं आहे. म्हणून बाप किती मोठा याचं वर्णन करणारा अभंगाच्या सेवेला आपण निवडला. केवळ एक आदर्श पिता, एक आदर्श शेतकरी, एक आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श उद्योजक आदरणीय कैलासवासी दत्तात्रय बापूराव आहेर या बाबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने सेवा करण्याचा योग आला. सेवेच्या निमित्ताने आदरणीय आमदार साहेबांची उपस्थिती लाभली. आमचे नामदेवरावजी आंबुरे असतील यांच्याही प्रेमास्थ अनेक वेळा येण्याचा योग आला. नवनाथजी गीते असतील, आमचे शुभम असेल, त्याचप्रमाणे उत्तम मृदुंगाचार्य आमचे आदरणीय माऊली महाराज तांबे असतील, विडेकरी टाळकरी सगळ्यांचे एकवार आभार. जाता जाता सगळ्यांनी एक अशी सूचना आहे, अलीकडच्या काळात ओरिजिनल तुळशीची माळ मिळत नाही. कोणाला हवी असेल तर आम्ही स्वतः आळंदीचा कारागीर बोलून आमच्या घरासमोर असलेल्या तुळशी त्याच्या माळा बनवलेल्या आहे. महिलांसाठी लहानशी माळ आहे, पुरुषांसाठी मध्यम आहे,
कोणाला जपासाठी लागत असेल तर जपासाठी मोठी ओरिजिनल तुळशीची माळ मिळेल. मी 10 मिनिटं इथं फक्त कार्यक्रम झाल्यावर थांबणार आहे. सेवेला पूर्णविराम करण्यापूर्वी एक बार सगळ्यांचे आभार. झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करूया. जय विठ्ठल. नाथ